हाय फ्रेंड्स, तुमचं लव इशिताज किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आहे भोगी। भोगीसाठी आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी। त्यासाठी लागणार आहे आपल्याला काही मिक्स भाज्या। चला तर बघूया। त्यासाठी आपण आणले मटारचे दाणे, तुरीचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, घेवड्याचे दाणे, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, वांग, गाजर आणि बटाटा। चला तर सगळं बारीक कट करून घेऊया। व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा। आणि बऱ्याच घरांमध्ये ही भाजी केलीच जाते भोगी निमित्ताने, तर आपण देखील आज ट्राय केली आहे। मी सगळं कट करून घेईन। आणि मी थोडं वाटणसाठी थोडी तीळ भाजून घेतली, खोबरं, लसूण आणि अद्रक यांची फाईन पेस्ट करून घेऊया। एकीकडे मी थोडा किचन किंग मसाला घेतला, लाल तिखट मसाला घेतला, गरम मसाला घेतला आणि हळदी पावडर आणि मीठ। एकी साईडला कुकर गरम करण्यासाठी ठेवला, त्यात थोडं जिरं टाकून जे वाटण करून घेतलं होतं खोबऱ्याचं ते टाकून फ्राय करून घेऊया। त्यात तीळ टाकून वाटण केल्यामुळे चव खूपच छान येते, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। त्यात टोमॅटो टाकून कढीपत्ता टाकून फ्राय करून घेऊया। आणि जे आपण मसाले काढून ठेवले होते ते टाकून छान तेल सुटेपर्यंत फ्राय करूया। बघू शकता, त्यात सगळ्या भाज्या टाकून घेऊया। माझ्याकडे जितक्या भाज्या होत्या त्याच टाकल्या, त्यात तुम्ही अजून दुसऱ्या भाज्या देखील ॲड करू शकतात, पण माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या मी त्याच टाकल्या। आणि प्रमाणानुसार पाणी टाकून घेऊया आणि थोडी वरून देखील तीळ टाकली। आणि एकच शिट्टी काढेल मी, कारण कुकरची एकच शिट्टी काढल्यामुळे बऱ्यापैकी भाजी शिजते। आता एकी साईडला मी भाकरी करून घेते, त्यात थोडी तीळ टाकून पीठ छान असं मळून घेईन। भोगीच्या दिवशी हीच भाकरी तीळ टाकून छान लागते, म्हणून बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी केली जाते। तीळ लावून छान अशी आपण भाकरी थापून घेऊया। चला, आपली भाकरी तयार झाली, तव्यावर टाकून शेकून घेऊया दोघं साईड। वरच्या साईडने पाणी लावून घेऊया। दोघं साईड मस्तपैकी शेकून घेऊया। छान अशी भाजली गेली भाकरी। चला तर आपण भाजी काढून घेऊया। बघा किती छान अशी भाजी तयार झाली, एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आणि तीळ टाकल्यामुळे ही भाजी खरंच खूपच छान लागते। असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगत चला की कशी आली ते। थँक्यू।